जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, बऱ्याच मुलांचे नाही का ग्राउंड हे सध्या चालू आहेत. काही जिल्ह्यांचे ग्राउंड हे संपले पण आहे आणि तिथले मेरिट पण आले आहे आणि थोड्याच दिवसात म्हणजे बघा आता 14 मार्च किंवा काही जिल्ह्यांच्या अगोदर पण नाही का पेपर जे आहे तर ते होणार आहेत. त्याचबरोबर आता मग जे समजा मुंबई असेल किंवा पुणे असेल तर अशा ठिकाणचं जे काही मेरिट आहे तर ते कसं जाईल. त्याचबरोबर पोरांचे नाही का खूप सारे मेसेज आले की आमचा ग्राउंडच येत नाही, ग्राउंडला खूप कमी मार्क्स आले आणि यामुळे नाही का मुलं नाही का थोडेसे डिप्रेशनमध्ये गेले किंवा टेन्शन घेत आहेत ते. तर आम्ही काय केलं पाहिजे, आमचे मार्क्स हे 30, 32, 28 त्याचबरोबर 36 असे मार्क्स आले तर आम्ही मेरिटला बसू का आणि आमचे मार्क्स कमी काय येत आहे, तर त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर बघा मित्रांनो, मेन म्हणजे नाही का हे जे काही मुलांचे मार्क्स आहे तर ते कमी येण्याचे कारण हे काय काय असू शकतं किंवा कशामुळे मुलांचे मार्क्स कमी येत आहे त्याबद्दल थोडक्यात बोलू. तर बघा 2-3 पॉईंट त्याबद्दल सांगता येईल की मेन म्हणजे नाही का स्पाईक. तर बऱ्याच ठिकाणी नाही का मुलं काय करतात, तर प्रॅक्टिस ही स्पाईकवरती करत होते, बरोबर आहे की नाही. आणि आता काय झालं तर स्पाईक हे नाही का पूर्णपणे बंद केले. विदाऊट स्पाईकचंच तुम्हाला 100 मीटर हे मारावं लागतंय. तर त्याचा परिणाम असा झाला की मुलांचे जे काही मार्क्स आहे तर ते नाही का डायरेक्ट 2-2, 3-3 मार्क हे त्या ठिकाणी कमी झालेले आहेत. तर तो नाही का इफेक्ट जो काही परिणाम असणार आहे त्याचा त्याचा जो काही परिणाम आहे तर तो फक्त तुम्हालाच नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्राला होत आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे पण मुलं नाही का ग्राउंड मारत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी 2-2, 3-3 मार्काचा जो काही फॉल्ट आहे किंवा जो फरक आहे तो पडत आहे. त्यामुळे त्याबद्दल नाही का काय टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही जर मेरिट बघितलं, इतर जिल्ह्यांचे जे काही मेरिट वगैरे आता लागत आहे किंवा लागले बऱ्याच जिल्ह्यांचे, ते जर मेरिट बघितले तर बघा मी बघितले जळगाव किंवा संभाजीनगरचं जर मेरिट तुम्ही बघितलं तर NT असो किंवा SC असो किंवा OBC असो किंवा EWS असो किंवा SABC असो, तर हे नाही का खूप म्हणजे 40च्या आत मेरिट नाही का लागलेलं आहे. आणि ते पण 40च्या आत कसं, काही ठिकाणी EWS फक्त नाही का 25 मार्कावर लागलं आहे, ACBC पण 25 मार्कावरती लागलेलं आहे. त्याचबरोबर बाकी समजा SC असेल किंवा ST असेल तर 32, 28 त्याचबरोबर NT असेल तर 34, OBC 34. म्हणजे बघा इतकं कमी मेरिट लागतं आहे. आणि तुम्हाला जरी मार्क्स हे कमी आलेले असतील तर बिलकुल कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही नाही का पेपरला हे क्वालिफाय होणार आहेत. तर जास्त लोड न घेता तुम्ही नाही का पेपरला क्वालिफाय होत आहे तर पेपरसाठी मुंबईवाले असतात किंवा पुण्यावाले यांना तर खूप नाही का चांगल्या प्रकारे वेळ भेटणार आहे. तर त्यांनी नाही का चांगल्यापैकी अभ्यास करा आणि ज्यावेळेस तुम्ही स्कोर करणार म्हणजे ज्या अभ्यास जर तुमचा चांगला झाला तर स्कोर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर तुम्ही नाही का फायनल मेरिटमध्ये बसू शकता. त्यामुळे तुमच्याकडे चान्स आहे. जास्त वेळ वाया घालू नका हा विचार करण्यात की यार मी बसेल का आणि मी थोडासा परफॉर्मन्स चांगला दिला असता तर माझं मेरिट म्हणजे माझं ग्राउंड हे आणखी चांगलं आलं असतं. माझे 2 मार्क 4 मार्क्स म्हणा 8 मार्क्स म्हणा हे वाढले असते. त्याचबरोबर बघा हे झालं स्पाईकचा पण एक मुद्दा झाला. आणखी एक मुद्दा जर म्हटलं तर आपण नाही का लांबून ट्रॅव्हल करून जातो आणि त्यामध्ये नाही का बॉडी खूप सारी थकून जाते, तर हा एक इफेक्ट होतो आपल्या ग्राउंडवरती. त्याचबरोबर आता चालू झालेला आहे उन्हाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसामुळे नाही का आपलं ग्राउंड हे कमी येतं आहे, कारण उन्हात धावल्यानंतर नाही का बॉडी लवकर डिहायड्रेट होते आणि आपला त्याचा परिणाम हा आपल्या ग्राउंडवरती होतो. म्हणून ग्राउंड हे कमी येत आहे. आणि आणखी ज्या मुलांचे ग्राउंड बाकी आहे तर त्यांना एकच सांगणार येईल की मित्रांनो, अजून तुम्हाला जर चांगला वेळ असेल तर प्रॅक्टिस ही नाही का सकाळच्या ऐवजी थोडीशी नाही का तुम्ही उन्हात करा. म्हणजे आता सकाळी 8पासूनच पैकी ऊन पडायला लागतं. तर तुम्ही नाही का थोडीशी उन्हामध्ये पण प्रॅक्टिस करण्याची सवय ठेवा. हे मी नाही का बऱ्याच व्हिडिओमध्ये पाठीमागे पण सांगितलं आहे. जे आपले कंटिन्यू बघणारे जे व्ह्युअर्स असतील किंवा आपले फॉलोअर्स असतील मेंबर्स, तर त्यांना नाही का ह्या गोष्टी मी अगोदरही सांगितल्या होत्या आणि जे आत्ता व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पण ह्या गोष्टी फॉलो करा. तर याचा फायदा तुम्हाला ग्राउंडमध्ये नक्की होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट वारंवार सांगतोय, तर ते ट्राय करा. तर मार्क्सबद्दल नाही का कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. कमी मार्क्स खूप नाही का म्हणजे मुलांना खूपच कमी मार्क्स येत आहे तर हे मेरिटमध्ये बसणार आहेत. 28 असू द्या, 30, 32, 34, 36 अशा मार्क्सवाल्या मुलांचं पण नाही का ह्यावेळेस काम होणार आहे. फक्त तुम्हाला एफर्ट लावणं आहे तो पेपरसाठी जास्त वेळ द्या. ज्यांचं ग्राउंड झालं असेल त्यांनी, आणि ज्यांचं ग्राउंड बाकी असेल तर त्यांनी थोडंसं ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या आहे त्या फॉलो करा. इलेक्ट्रॉल वगैरे असेल, उन्हात पळता येतं इलेक्ट्रॉल घ्या. थोडंसं म्हणजे काय ना डाएट वगैरेवरती लक्ष द्या. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करणार तर तुमचं ग्राउंड पण चांगलं येणार. आणि मेरिटचं गोष्ट झाली तर मेरिट हे नाही का यावेळेस कमीच जाणार आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही का जे काही 100 मीटर आहे
त्याबद्दल नाही का तुम्हाला माहितीच आहे, तुमचं स्पाईक नाही आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला जे काही सेन्सर असतं ते सेन्सर नाही, चिप आहे, पण ती एंडिंगला ज्यावेळेस होतं त्या ठिकाणी सेन्सर आहे. स्टार्टिंगला तुमचं जे काही क्लॅपर वगैरे असेल किंवा ज्या ठिकाणी लॅपटॉपवरती ते माईक सिस्टम वगैरे केली असेल, तर अशा गोष्टी त्याच्यामुळे नाही का तिथे मार्क जात आहे. आणि ऊन झालं, त्याचबरोबर ह्या ज्या काही गोष्टी आहे, तर याने पण तुमचे मार्क्स हे थोडेफार कमी होत आहे, म्हणून मेरिट हे कमीच जाणार आहे. तर कुठले मित्रांनो, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची चिंता न करता नाही का स्टडी करा. ज्यांचे ग्राउंड बाकी त्यांनी ह्या टिप्स नाही का नक्की फॉलो करा, तुम्हाला फायदा होईल. तर भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुमची काहीतरी समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याचं नाही का आन्सर तुम्हाला किंवा तुम्हाला रिप्लाय हा दिला जाईल. तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.